बीन्स लिहून आली आणि तुला म्हटले सासूबाई मी कशी दिसते, तर तू काय म्हणशील? चांगली दिसते, बरं केली तुझी. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज निवांत आहे, आज शांत वाटायला लागले. म्हणजे 2-3 दिवस दगदग होती ना, सगळं व्यवस्थित वाटायला लागलं. खूप छान रिस्पॉन्स आला आहे दोन्ही व्हिडिओला आणि एवढे मेसेजेस, एवढे ते शुभेच्छा आणि इतकं छान छान लिहिलेलं आहे आणि अगदी मनापासून लिहिलं आणि एवढा वेळ दिला आहे ते लिहायला प्रत्येकीने. तर खूप भारी वाटते सगळे मेसेजेस ऐकून, सगळे कमेंट्स वाचून खूप भारी वाटते. ओके, आता आजचं काम तरी माझं इतकं जास्त नाही की निवांत आहे थोडी, पण साड्यांचं जे काम आहे ते आहेच. आणि आज मम्मी म्हणाली की मामाच्या घरी जाऊया, कारण आल्यापासून मामाच्या घरी गेलेलीच नाही आहे मी. आणि जायचं म्हणून असंच राहायला लागले, घरातून बाहेर पडत नाही आहे. काम आणि त्याच्यानंतर तसंही कंटाळा येतो बाहेर पडत. इथं छान वाटतं, मस्त घरात निवांत तसं जरा बाहेर बसलं, घरात काहीतरी काम करत बसलं. आरवला आणायला तेवढंच. मग मामाच्या घरी जायचं म्हणून राहिलंच. मग आज जाऊया तरी असं चाललं आहे माझं, कारण पाहुणे वगैरे आहेत तिकडे, तर जेवणाचं वगैरे बेत केलं. पण नॉनव्हेज जेवणाचं आहे, मी नॉनव्हेज जेवण खात नाही. मनात आलं तर कधीतरी, ते पण ते जास्त नसतं. आणि आता पूजा झाली म्हटल्यानंतर 1-1.25 महिना खायचं नसतं काहीच, म्हणजे काहीच नॉनव्हेज खायचं नसतं. मग चल म्हणाला तरी पण जाऊन ये चल. मग मी आता झुणकानी भात खाल्ला थोड्या वेळानेच जाऊया म्हणून सांगितलं, तोपर्यंत तू आराम कर. मग मी आता माझं काम बघते. आणि जी साडी सचिननी मला वटपौर्णिमेसाठी आणली होती, तर ब्लाऊज पण शिवून आणला आहे त्यांनी, तर 2 आहेत, 2 दिलेत त्यांनी. त्यातल्या दोन पडल्या नाही, कपडे सगळे इस्त्री मारायचे आहेत मला आता 2-3 दिवसाचे आहेत. जी एक साडी तुम्ही मागच्या वेळेला दाखवली होती टिश्यूची, तर त्यामधला जो ब्लाऊज आला नव्हता, तर हा असा शिवून घेतला ब्लाऊज शॉर्ट हँडचा. एकदा नेसल्यानंतर मी दाखवतेच. पण ह्यांनी जी साडी 2 घेऊन आलेल्या आहेत, त्यातली एक ही आहे ग्रीन कलरची साडी. ही बनारसी जॉर्जेटमध्ये आहे, प्युअर सिल्कमध्ये. अशी एक साडी मी नेसलेली आहे, तुम्हाला माहिती आहे. मी अभिषेकच्या लग्नामध्ये जी मरून कलरची होती, आणि हे वटपौर्णिमा म्हटल्यानंतर ही साडी दिलीत मला. डार्क ग्रीनमध्ये आहे कलर, बॉटल ग्रीन. आणि एक आहे ही माहेश्वरीमधली प्लेन साडी, आणि जिच्यामधला हा पदराचा भाग आहे हा वाला, आणि हा साडीचा कलर आहे. ही एक साडी आणि माझ्याच कलेक्शनमधलं मलाच निवड, आणि मी घेऊन येतो. मग तिकडेच पाठवलेले मी, कारण मला ब्लाऊज शिवून पाहिजे होते. तर हे 2 साडी मी निवडल्या होत्या, आणि त्यापैकी कोणती एक घ्या म्हटलं. दोन्ही पण ऑर्डर केले. दोन्ही साडींचे ब्लाऊज पण टेलरांच्याकडून शिवून मग घेऊन या म्हटलं. तर एकाचा ब्लाऊज हा असा शिवला आहे, शॉर्ट हँडच करून घेतलेत, लॉंग हँडचा कंटाळाला. बॅक असे केले सिम्पल, आणि एकाचा ब्लाऊज असा पफवाले स्लीव्स असे केलेत. सिम्पलच शिवून घेतात. ते आरी वर्क किंवा वर्कचा वैताग आला, मला कंटाळा आला आहे आणि नको वाटायला लागले, सिम्पलच राहू देत. मग आता ह्या साड्या मला जरासं प्रेस करून घ्यायचे, कारण ते थोडंसं चुरगळलं नाही आहे, थोडंसं असं काय म्हणतात त्याला, असं फॉल बिडिंग करताना ते घडी मोडतात ना, त्याच्यामुळे थोडंसं हे वाटतं. कपडे सुकलेले आहेत जे मला घडी घालायचे आहेत. वाजलेत 3:30. आणि ही कुर्ती, थांबा, ही जी कुर्ती आहे ना, ही कुर्ती मी स्टिच करून घेतली आहे बरं का. मी जसं म्हटलं ते घाटकोपरला एक हे आहे प्रकाश फॅब्रिक्स म्हणून, तर त्यांच्यामधून हे आणलं होतं. आणि अशी थोडीशी जी बॉर्डर ती याच्या खाली होती, तर ती म्हटली ही खालची कट करा बॉर्डर, आणि तर गळ्याला अशी जोडा आणि व्ही नेक करा. आणि छान इथे पण पाठीमागे पण डिझाईन आहे, इथे पण डिझाईन आहे. खूप सुंदर कुर्ती आहे. मी जीन्ससोबत पेअरअप केलेली आहे, छान वाटते. बाय बाय प्रेम. विना आणाय गेलाय त्याला. हा मामाचा छोटा मुलगा मम्मीला न्यायला आलाय, मी नंतर जाणार आहे. कुठे खेळच गेलेस काय? रनिंग लावे. होय बाई, भय महाराजा. काय सांगोलो नको सांगोलो. हां चलो बाय बाय. आता विनू आणायला गेलाय आरवला. आरव आल्यानंतर थोड्या वेळानं मग जाईन मामाकडे. आता माझं काम करत बसते. जरा शांत असलं की व्हॉईस ओव्हर वगैरे करायला बरं पडते, तर ते कामं करून घेते पटपट.
ते एक तर माझं स्टँड जे आहे त्याचे दोन्ही पाहिजे असे मोडलेलेच आहेत सरळ, तर त्याला फेविक्विक आणायला सांगितलं तर ते वाकलंय. हे बघा असं बरोबर ते हे झालं, इथून पाय गेलेले त्याच्या कडेला, तिथून काहीतरी आरवूनच बॅट मारलाय, मला 100% वाटतं आरवनं बॅट मारलाय. ते दोन्ही पायसे स्प्लिट झालेत आणि ते तिथं जाऊन पडायला लागले. हे आमची राजनंदिनी साहेबा ते खूप जणी म्हणतात की धनश्री घराला कलर इथं काढायला सांग वगैरे असं तसं. मग विनूचं आता कलर काढायचंच होतं, एकतर नियोजन होतं आता कलरचं पूर्ण वरच्या रूम आणि ह्या रूम, आणि तोपर्यंत माझं सामान येऊन पडलंय, त्याच्यामुळे ते राहिलंय कलर काढायचं. आता अनेक 8-10 दिवस. ते म्हटलं की विनू म्हणायला लागले ते झालं की मी करून घेतो. मी त्याला म्हटलं कलरचं वगैरे, तर ते म्हणायला लागलं की तुझं सामान आलं नाही तर ते सगळं झालं असतं, माझ्यामुळे सगळं थांबलं. मला कधी एकदा ते कंप्लीट होतं असं झालं. आणि माझं एवढं हे बघा की कन्फर्म की नाही आता मी पूजा झाली की मी शिफ्टच होणार, म्हणून घराचा ॲड्रेस जे एक पार्सल मागवलं होतं 1-2, तर ते नवीन घराचा ॲड्रेस दिला आहे. म्हणजे ते नवीन पार्सल तिकडे गेले. मलाच हसायला आलं. मी म्हटलं एवढी शुअर होतो की तिथे मला आता डिलिव्हरी मिळणार, मी माझ्या घरात जाऊन राहणार, मी तेव्हा तिथं असणार असं. पण नेहमी आपण जे विचार करतो तसं होत नाही, ह्यावरून शिकायला मिळतं. तर माझा इंटरव्ह्यूला जो पोरगा गेला होता तो आता घेऊन यायला लागला आहे. मिंत्रावरचा सेलमधून जो ड्रेस होता तर तो आहे, तर तो आल्यानंतर दाखवते. सुंदर आहे ड्रेस, सेलमधून घेतला. एकटीने ना मला विचारलं होती की त्यांची वास्तुशांती आणि तुझी जी पितळेची जी ताही होती भांडी तर ती दाखव. खरं तर मी म्हटलं होतं की इथले जे एक पॉलिटिशियन आहेत कुपेकर म्हणून, तर त्या माझे ब्लॉग्स बघतात आणि त्यांना मी भेटायला गेले होते जसं मी म्हटलं होतं. तर त्यांनी मला गिफ्ट केलं होतं पूर्ण पूजेचं ताट. समय मी विकत घेतलं, दाखवते मी. हे बघा, मगाशी सगळं स्वच्छ करून ठेवलं. यातला ह्या ज्या समय आहेत ह्या इथून लोकल शॉपमधून घेतल्या. खूप सुंदर समय आहेत, जड, एकदम जड आहेत. आणि हे पूर्ण पूजेचं ताट, ह्याच्यामध्ये धूपारती होती. ही गरुड घंटी घेऊ नये म्हणतात मंदिरात, म्हणून मी ही प्लेन घंटी घेतली होती. आणि ही ह्या ताटासोबत होती ही घंटी. मग ही आता मी माझ्या पूजा घरात ठेवायची म्हणून घेतली. हे पंचपाळ होतं, हे अगरबत्ती लावण्यासाठी, आणि हे असं आहे फुलवाती लावण्यासाठी. हे एवढं सामान मी घेऊन गेले होते. भटजीसुद्धा विचारले होते की तुम्ही नवीन खरेदी केलं काय, कारण ते खूप चकाकत होतं. तर मी म्हटलं नाही, ते गिफ्टेड आहे, मला नवीन घ्यायचंच होतं पण ते गिफ्ट मिळालं, असं झालं. तर बाकीचं हे बघा, इथं सामान ठेवलं मम्मीच्या मैत्रिणींनी दिलं. मोठा हंडा, की पाणी इकडे तसं नसतं. मुंबईला कसं 24 तास पाणी असतं, पण इथे तसं नसतं. तर त्यानंतर याच्यात आता पाणी भरून ठेवतं. हा ठेवायचा कुठे मला प्रश्न पडला. आणि इथे माझे चाइल्डहुड फ्रेंड्स आले होते तर त्यांनी दिले. आणि इथे हे फिलिप्सचं हे आहे, दीदीनं दिलेलं. आणि ही कळशी ताईने, म्हणजे नंदुबाईने कळशी घ्यायची असते ती. आणि ही माझ्या ताईने हे पण दिलं फिलिप्सचं हे. आणि नेहमी काहीतरी इनोव्हेटिव्ह गिफ्ट्स देत असते, तर बुके देत असते, तर असा बुके दिले नॅपकिनचं तिने इथे ठेवलं. आणि की ब्लॉग्समध्ये असं पण आलं कमेंटमध्ये की जेवण केलं होतं की नाही. जेवण तर असणारच, पण काय होतं, माझा व्हिडिओ म्हणजे ब्लॉग्स जे बनवत होतं ना, तर आरवकडे होता स्टार्टिंगला, नंतर फोटोग्राफी जी करतात मुलं तर त्यांच्या हातात होता मोबाईल माझा. त्यामुळे तो जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी दिसतील. आणि राजश्रीच्या व्हिडिओ खाली कमेंट आलेली की तुमच्या काय म्हणतात त्याला, सासरची मंडळी कोण दिसलेली नाहीत, म्हणजे माझ्या. तर माझी सगळी सासरची मंडळी ऑलरेडी आली होती. तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघत असाल तर माझे माझे सासरे नंदुबाई होत्या, नंदुबाईंचे मिस्टर होते, माझे चुलत दोन चुलत नंदा होत्या माझ्या. त्याच्यानंतर माझे चुलत सासरे आले होते. त्यानंतर माझ्या चुलत नंदांचे मिस्टर आले होते. त्यानंतर अजून जे आजूबाजूला तिथं राहतात सुळ्यामध्ये, ते पण आले. ते सगळे व्हिडिओमध्ये आहेत, तुम्हाला बहुतेक बघितला नसाल तुम्ही. आणि जे माझे तिथेच राहणारे काय म्हणतात चुलत दीर जे आहेत तर ते पण आले होते. माझी भाऊजाई होती ती पण आली होती. आणि अजून होते ते शेवट संध्याकाळी सगळं झाल्यानंतर पण काही येऊन भेटून गेले. म्हणजे सगळेच मी व्हिडिओ केलेला नाही आहे, थोडासाच केलेला आहे. म्हणजे बाबांचं बोलणं जे झालं तेव्हा 4:30 वाजले. तर त्याच्यानंतर काही जण आले आणि त्याच्या आधी जे आलेले ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील. तर सासरचे आणि माहेरचे सगळी मंडळी आहेत माझ्या व्हिडिओमध्ये, कोण नाही आहे असं नाही आहे. आणि जे जे तिथे राहतात ते सगळ्यांना आम्ही बोलावलं होतं. आणि माझ्या सासरची जी सुळ्यात राहतात आतमध्ये, तर त्यातले पण काही लोक आले होते. मुंबईला काही आहेत तर ते कोणी येऊ शकलेले नाही आहेत, सगळेच आले होते ऑलमोस्ट. माहेरचे असणार तर सासरचे पण असणारच ना.
आता आलो आहोत माझ्या मामाच्या घरी आणि इथे मामाचं घर आहे पूर्ण शेतात. चलो चलो चलो. इथे मामाचा मुलगा आमचं काम करतोय, वही टाकायचं काम. पार्थ मग कसं चाललंय? निवांत. चला. काय म्हटलेस? दिसते जागे बघ, फ्लॅश मारतो आता. बघ कसा दिसवले जाय. आता असं वाटवलंस तू पार्थ नव्हेच. ते त्याच्यात हे असताना कण असतं, तोंडात जाऊ नये म्हणून त्यांना बांधला येते पूर्ण. आता गायींना म्हशींना घालणार येतो. चल चलो. इकडनं पूर्ण शेत आहे, पण इथे एक गोष्ट भारी आहे काय माहिती, शेतात जरी घर असेल इथे समोर बरोबर रस्ता आहे, कनेक्टिव्हिटी आहे, त्यामुळे गावात सहज आपल्याला ॲक्सेस मिळतो. हो कायच नव्हतं पहिलं. आता ते करून घेतलेत ना त्यांनी, ट्रॅक्टर वगैरे हे करायसाठी. चला. पूर्ण शेतकऱ्याचं घर आमच्या मामाचं. मी म्हणा लागले काय भरले घरापासून आतमध्येच. कुट्टी, मक्याची कुट्टी. प्लास्टिक आहे का हे पूर्ण? तट्टा बांधला ना मी. मशीनसाठीचं हाय काय कसलं म्हणायचं. चला. मामी हो काय खजाना बाहेर ठेवले शीत? एवढा खजाना, खजिना भरला यो खजिना. शिजते तुझ्या स्वयंपाक घरात. मटन, मामीच्या हातचं स्पेशल मटण. मटन स्पेशल आमच्या सुगरण मामीचं. जो खाए वो आते ही जाए. बाई खरं मामी मी खात नाही. का? आम्ही पूजा करून आलो आहोत, आम्हाला खायचं नाही नॉनव्हेज 6 महिना पूर्ण. मग आता कसं? होम केल्याशी सत्यनारायणची पूजा कुठे केल्याशी? होम केलं तरी पण असते ग बाई. खात नसतंय. हा, घर नवीन घर बांधलं ना खायचं नाही. वाव, हे काय नवीनच झालंय, मी पहिल्यांदा बघायला लागलोय. झुणका. ही तांदळीची भाजी काय कसली म्हटलीस? खाज काय खांजणीची, भांजरीची. तिथे खडीच पोळी चार होती, मावशी आणि तिकडे नुसतं ठेवली कुचून ठेवलेली. झुणका तुला बी मिळून करा ते शिजवायचं आणि पिळून टाकायचं आणि कांदा आणि टमाटो घालून फोडणी घालायचं. चांगली आले. मी मामाच्या घरी आले. माझ्या पाठीमागे ह्या चौघी ज्या दिसतात, ही आजी, मम्मीची आई. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर कोण आहे? मधली मावशी, ही कमळा मावशी. 4 नंबर शांता मावशी. आई तुझं खरं खरं नाव काय? मल्लवा. मल्लवा मामाच्या बाजू. मल्लवा, शेवंता मावशी, कमळा मावशी, शांता मावशी. ह्या दोघी मीरा मावशी. मीरा मावशी. अगं ते वेगवेगळे. दोघींची फुलावरनं नाव आहेत, तुमच्या दोघींची देवीवरनं नाव आहेत, शांता आणि मल्लवा. होय का नाही? आता बोला की. थांब. आता आई सांग जरा लहानपणीचं तुझं काय किस्से, तुम्ही लहानपण कसं घालवला? लहानपण काय बाई मस्त लहानपण. हं, आम्ही काय शेतीत काम करणारी माणसं, हं, आम्हाला काय तेवढं जमलं नाही बाई बोलतोले. हं, काय तेवढं बोलताव जरासं. हं, आमच्या नातीच्या वास्तुशांतीत गेला. हं, वास्तुशांती घरदार बघितला, नातीनं आमच्या खूप चांगलं केली नाही. हं. आमच्या नातीचा आमचा आशीर्वाद आहे. हाय. आमच्या नाती आणि मुंबई चाललीस तर मला बाई जाऊच दे, मला जमेना झाले. मला गमवतो नाही मुंबईत बाई, ते काय वाटूच नाही. बरोबर ऐकले का? आम्ही आणि खेड्यात राहणार माणसं. आमच्या नातीन खूप चांगलं केलं नाही बाई सगळं. आम्हाला बी चांगलं केलं नाही, सगळं चांगलं करीन. कमळा मावशी, तुझा काय काय एक्सपिरियन्स? काय यांना नाही का आम्हाला काय यांना. शेवंत मावशी तू बघ, तुम्ही बघतेस की कोणाच्या तरी व्हिडिओ मध्ये ती कोण पोरगी येऊन सांगते, ती सांगते की काय सांगते? आम्ही चौघी बहिणी आहे बाई. भांडे सांग तुम्ही लहानपणी.
भांडे की ग भांडून खेळतलं तवच भांडतलं आणि तवच एक होतलं कशावर ना भांडीचा काय बीच मला ते दे मला हे दे माझं ती एका घटली हा माझं दे ती म्हणणार हे माझं आहे हा मग तू मोठी म्हणून शांत बसायचीस काय काय करायचीस शांत बसे की बाई यांचं बघित भांडलं शांत बसल्या पाठ लागे म्हणे एकदा केस बिस धरून मारीस काय नाही मारू करूच नाही पाहिजे मारू शांता मावशी का गप बसले काय त्या बोलल्यात म्हणून तू बी काय शब्द बोल की 2-4 शब्द आमच्या थोरल्या बहिणीनं चांगली फिलिंग की आम्हाला यावर्षी ठेवली हा आमच्या वेण्या घालायची उकरून काय बी आम्हाला खाऊ द्यायची आम्हाला समजावायची अजून बी करते अजून बी चांगलं करते आम्हाला आणि आमची नाती बी एवढ्या वर्षी केली नाही की सगळं बघून घरदार आम्हाला आनंद वाटलं आणि अजून बी आमचं चांगलं होतं आमच्या नातीची आमची विचार आहे अजून बी करून दे चांगलं आणि चांगलं करून द्या आणि बी जाता आणि बी हे करता तिच्या गावाकडे जाऊन तिथे घेतली नाही आता घर तिथे जाऊन आणि मला डब्बे घेतल्यानंतर त्या डब्यावरनं मला आठवणी देणार आहे सगळं होय की नाही, श्री माझी सगळ्यात हुशार आहे महिना ते सगळे राजूपाजू मावशियातनं आपल्या बी मम्मीच्या मावशियातनं बी चांगलं केली आणि आम्हाने काय झालं यात पलिटे आणि काय बी आम्हाने देते ते शांत आहे बघ मग तुझी ती कोण येऊन सांगते ते म्हणजे तुम्ही काय बोललोच नाही माणसाचं मनातलं काय बी हे करायचं बोलून चालून राहायचं चालू राहायचं मान एवढं खायतीस का म्हणून का काय 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 आमच्या गावात हा आमच्या गावात माहित झालेले का आणि मानून मसोटी एवढं ठेवल्याने आधी तिला काय घातलं नाही तेच आधी आत्मे तिचे जिवंत असताना घातल्यावर तिची आत्मा थंड व्हायची खालो दिल्याने पोरी माझ्या असं व्हायचं का नाही होय मानत थून मसोटी तर कावळे कुत्रे गेली काय उपयोग तिचा बरोबर आहे की काय उपयोग जिवंतपणेच द्या पाहिजे माणसाने माझ्या किती चांगलं झालं की पुतळा नाही मावशी मी नव्हे ती ऐक मम्मी तिच्या मावशीकडे मागू लागली मी तुझ्याकडे तिने तिच्या मावशीच्या पुतळ्यांचं बुकिंग केली ना तुझं मी देतो की तुला माझ्या घरचा पाय नाही कर मी देतो तुला मग तुला कोणतरी कुठल्या तरी सिरियल मध्ये सासूचा रोल दिला हा आणि सुनबाई अशी एक आहे तुझी एकदम मॉडर्न आहे सुनबाई हा आणि ती आली जीन्स बीन्स लिहून आली आणि तुला म्हटले सासूबाई मी कशी दिसते तर तू काय म्हणशील चांगली दिसते बरं केली तुम्ही बरं केलीस काय बरं बरं दिसते काय म्हणून गेलं का आता मला बी घेऊन एक म्हणणार हा मला बी एक घेऊन ये म्हणणार मला बी लहान म्हणू मी बी एक घालतो जीन्स तू घेऊन ये असं आणि तुला जर म्हटले सासूबाई मी तुमच्यासाठी सुद्धा आणलं तर मग काय करशील नाही असं रे म्हटले आहे मी साडी नेसते जीन्स पॅन्ट घालून शेतात जाते मग तुम्ही शर्ट पॅन्ट घालतेस की शेतात भांगलताना दुसरी साडी घालता जीन्स पॅन्ट शांता मावशी तुला जर म्हटली सुनेल आणि आई गोव्यात जायचं आहे गोव्यात जाताना जीन्स बीन्स घालूचं लागेल काय करशील मी जीन्स पॅन्ट घालणार नाही हां माझी हाती साडी घालून तुझ्यावर यायची म्हणायचं आणि नाही घालायचं म्हटले तर नाही घालतो आमची हाईट ठीक आहे ना मी येणार म्हणायचं आमच्या साड्या घालतो मी येणार आहे की म्हणायचं जमन नाही मी साडी घालून मला साडी दे की 5,000 च्या मी नेसतो मला तुझी जीन्स नको 5,000च्या 5 जीन्स येतात चला आता जेवण सगळ्यांचं आवरले कुल्फी खाल्ले मस्तपैकी सगळ्यांनी एक जी वितळलेली होती बऱ्यापैकी पण ती घट्ट केली काय कुल्फी घालू ते पिशवी घाल ग ही नको लॅपटॉप आहे हे टॅब ह्याच्यामध्ये बसत नाही ती आणि
हा इथनं असा व्ह्यू आहे घरातनं. थांबा दाखवते. आणि इथनं बघा चंद्रमा. एक नंबर दिसते. पूर्ण सगळा काळोख आहे इथून. आणि इथून मेन रोड आहे असं जातं इथून सर, त्यामुळे बरं पडते कनेक्टिव्हिटी. इकडून सगळा काळोख येत शेत आहे सगळं पूर्ण. ओ नाही थांब, नाही जातो इथे रेंज यांना एक तर आयडी अपलोड. हां गच्च लावली की अपलोडिंग करतो जरा जाऊन घराकडे. कवा आता घराचं झाल्यावर तुम्हीच यावा घराकडे गडिंगजला. काही जणींनी असं विचार म्हणजे की सोनालीला का बोलवलं नाही, तर सोनालीला मी टाकला होता मेसेज, तिला फोन पण केला होता, पण तिला त्यावेळी येणं पॉसिबल नव्हतं. मुलांची शाळा खूप, माझ्यासुद्धा चाइल्डहुड फ्रेंड्स ज्या आहेत सगळ्या मैत्रिणी त्या कोणीही दिसल्या नसतील, तुम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं. पण मे महिन्यात सगळ्यांना पॉसिबल होतं तेव्हा झालेलं बोलणं. पण जूनमध्ये मुलांच्या शाळा आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक आहेत त्या पुणे आणि मुंबईलाच आहेत, त्यामुळे त्यांना नाही जमलं. आणि त्या बोलत की हळूहळू धनश्री येऊ आम्ही, तर दिसतील अपकमिंग व्लॉग्समध्ये जेव्हा जेव्हा मी व्लॉग टाकेन तेव्हा. आणि सोनालीचं पण सेम की शाळा मुलांच्या तिच्या आणि कोल्हापूरवरून यावं लागतं, ती पण आउटसाईडला राहते, तर ते सगळा इश्यू आहे. मग ती बोलली की मध्ये एकदा कधी तर धनश्री मी येऊन जाते. मेघांजलीला पॉसिबल नव्हतंच कारण ती मुंबईला राहते, सो असा विषय. पण तिला मी म्हटलेलं आहे तू जेव्हा कोल्हापूरला येशील, कारण ती येतेच महालक्ष्मीच्या दर्शनाला, तर तेव्हा नक्की ये म्हणून सांगितले. तर बघू आली तर मला नक्की दिसेल ती. आणि थँक्यू सो मच, कालच्याही व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलात. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो आपण, तोपर्यंत बाय बाय.